झोपेच्या वेळेच्या म्हणजे बेड टाईमच्या ह्या काही मिस्टेक्स आहेत त्या तुम्ही अवॉइड केल्या पाहिजेत. कारण ह्या मिस्टेक्स तुम्ही सुद्धा करत असाल तर तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतात आणि तुम्हाला झोपेचे विकार सुद्धा होऊ शकतात. पहिली मिस्टेक म्हणजे झोपेच्या वेळेला फोन पाहणं किंवा कुठलाही स्क्रीन पाहणं. सो बघा, जेव्हा पण तुम्ही फोन पाहता तेव्हा त्यामधनं येणारी जी लाईट असते, स्पेशली जी ब्लू लाईट, ती आपल्या डोळ्यांवर पडते आणि मग आपली जी बॉडी आहे ती कन्फ्यूज होऊन जाते आणि जो झोपेचा हॉर्मोन आहे मेलाटोनिन तो कमी होऊ शकतो आणि मग झोपेचे विकार होऊ शकतात. जसं की झोप लागायला खूप वेळ लागू शकतो, झोपल्यानंतर काही तासांनी किंवा काही वेळांनी परत जाग येते आणि मग पुन्हा झोप लागण्यासाठी खूप वेळ लागू शकतो आणि मग सकाळी उठल्यानंतर एनर्जी नसल्यासारखं वाटतं किंवा झोप कंप्लीट झाली नाही असं वाटत असतं. म्हणूनच झोपेच्या आधी 45 मिनिटं ते 1 तास आधी तुम्ही फोन वापरणं कम्प्लिटली बंद केलं पाहिजे. दुसरी मिस्टेक म्हणजे जेवणाच्या संदर्भात. तुम्ही रात्री खूप हेवी मील घेत असाल किंवा जेवल्यानंतर लगेच झोपत असाल तर ते तुम्ही टाळलं पाहिजे. कारण हेवी मील किंवा हेवी जेवण घेतल्यामुळे पचनाचे विकार होऊ शकतात. रात्री जे आहे ते आपल्या शरीराला रेस्ट हवी असते आणि जास्त प्रमाणात खाल्ल्यामुळे रिकव्हरीची प्रोसेस आहे ती न होता डायजेशनची प्रोसेस व्यवस्थित बॉडीला करावी लागते आणि म्हणूनच नंतर मोठे आजारही होऊ शकतात. तुमची इम्युनिटी कमी होऊ शकते. म्हणून रात्री हेवी मील घेणं अवॉइड केलं पाहिजे आणि खाल्ल्यानंतर लगेच झोपू नका, कारण त्यामुळे सुद्धा ऍसिडिटी, ऍसिड रिफ्लक्सचे त्रास होऊ शकतात. सो झोपेची जी वेळ आहे त्याच्या 2 ते 3 तास आधी तुमचं जेवण झालं पाहिजे. तिसरी मिस्टेक जी आहे ती म्हणजे चहा किंवा कॉफी घेणं. म्हणजे जर तुम्ही संध्याकाळी 5 ते 6 नंतर कॉफी घेत असाल तर त्यामुळे झोपेचे विकार, इन्सोम्निया हे आजार होऊ शकतात. कारण ह्यामध्ये कॅफीन असतं आणि ते सुद्धा झोपेचा जो हॉर्मोन आहे ते डिस्टर्ब करतं आणि झोप येण्यासाठी खूप वेळ लागू शकतो. तुमचं मन जे आहे ते रात्री ऍक्टिव्ह होऊन जातं आणि सतत काही ना काही थॉट्स किंवा विचार जे आहेत ते मनामध्ये चालू राहतात. म्हणूनच संध्याकाळी 5 ते 6 नंतर किंवा बेड टाईमच्या वेळेला चहा कॉफी घेणं तुम्ही अवॉइड केलं पाहिजे. चौथी मिस्टेक जी आहे ती म्हणजे झोपेची एकच वेळ ठेवणं. तुम्ही दररोज एका वेळेला झोपणं खूप महत्वाचं आहे बॉडीचं क्लॉक सेट करण्यासाठी. सो जर तुम्ही दररोज 10 वाजता झोपत असाल तर 10 वाजता झोपा, 11 वाजता झोपत असाल तर 11 वाजता झोपा. जर तुम्ही हे खूपच डिस्टर्ब केलं, कधी 11 वाजता झोपताय, कधी 12 वाजता, कधी 2 वाजता, तर त्यामुळे सुद्धा बॉडीची जी रिकव्हरी आहे ती व्यवस्थित होत नाही. बॉडीचं एक घड्याळ असतं किंवा बॉडी क्लॉक ज्याला म्हणतो, सर्केडियन रिदम ज्याला म्हणतात, म्हणजे ज्यामध्ये उठण्याची आणि झोपण्याची वेळ फिक्स असली पाहिजे, ती डिस्टर्ब होऊन जाते. तुमची झोप व्यवस्थित कंप्लीट होत नाही आणि त्यामुळे आजार सुद्धा होऊ शकतात. म्हणूनच या ज्या काही बेड टाईम मिस्टेक्स आहेत तुम्ही करत असाल तर त्या लगेच तुम्ही बंद केल्या पाहिजेत.